हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता आपण स्वतः शिकलेले आहोत. परमात्म्याने दया केली आहे. प्रत्येक भारतवासी आज अक्षरज्ञान युक्त आहे आणि हे ज्यांनी ह्या सगळ्याचा अनुवाद केला आहे आणि त्यांच्याकडून जो अनुवाद होणार नाही तो हा दास करेल. आणि आत्ता सांगत आहे कारण सूक्ष्म वेदामध्ये ते प्रारंभीच लिहिले आहे परमात्म्याच्या वाणीमध्ये. आता पहा, हाच यजुर्वेद 8व्या अध्यायातील 13वा श्लोक. अष्टमोध्याय. आणि हा आपण वाचला 13वा श्लोक मंत्र. इथे या ठिकाणी अनुवाद केला स्वामीजींनी. तर इथे लिहिलं की हे सर्वांवर उपकार करणाऱ्या मित्रा आपण. आम्ही असं लिहू की हे सर्वांवर उपकार करणारे परमेश्वर आपण. दान देणाऱ्याचे एनस म्हणजे अपराध म्हणजे पापांचा विनाश करणारे आहात. साधारण मनुष्याद्वारा केले गेलेल्या अपराधांचा नाश करणारे आहात. पित्याने केलेल्या एनसहा म्हणजे अपराध नाश करणारे आहात. आपण केलेल्या अपराधांचा नाश करणारे आहात. एकतर यात महर्षी दयानंदांची ही थिअरी, हे विधान चुकीचं आहे असं सिद्ध केलं वेदांनी की परमात्मा पाप नाश करू शकत नाही, जेव्हा की वेद स्पष्ट करतात परमात्मा घोर पापाचा विनाश करू शकतो. तर यातून सिद्ध झालं की महर्षी दयानंद पूर्णपणे वेदांना अपरिचित होता, अज्ञानी होता. आता प्रसंग चालू आहे की परमात्मा साकार आहे की निराकार. हे म्हणतात की परमात्मा निराकार आहे. वेद सांगतात की परमात्मा साकार आहे आणि मनुष्य दृश्य आहे, सशरीर आहे. आता पहा, ऋग्वेद मंडल नंबर 1 महर्षी दयानंदजींद्वारा अनुवादित आहे. हे पहा, हे प्रथम मंडल आहे. महर्षी दयानंद सरस्वतीजींनी अनुवादित केलेलं. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 3/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस. आता याच्यात खुद्द स्वामीजींनी स्टार्ट केलाय जो प्रथम मंत्र, प्रथम सूक्त आणि यातील प्रथम मंडल, प्रथम सूक्त अग्नी शब्दाने प्रारंभ होतं. अग्नी शब्दापासून, अग्नी शब्दापासून प्रारंभ होतो. आणि या अग्नी शब्दाला यांनी पुढे स्पष्ट केलं आहे की इथे अग्नी शब्दाचे 2 अर्थ करण्यामागे प्रमाण असं आहे की या ऋग्वेदातील मंत्रातून हे जाणून घेतलं जातं की एका सद्ब्रह्मची इंद्र आदी अनेक नामे असतात. इत्यादी शतपाठ ब्राह्मणाच्या प्रमाणानुसार अग्नी शब्द ब्रह्म आणि आत्मा या 2 शब्दांचा वाची आहे. अग्नी शब्दापासून प्रजा शब्दावरून भौतिक आणि प्रजापती म्हणजे ईश्वर असा अर्थ ग्रहण होतो. या प्रमाणानुसार सत्याचरणाच्या नियमांचे यथावत पालन करणे म्हणजेच व्रत म्हणवले जाते आणि या व्रताचा पती परमेश्वर आहे. ऋग्वेदातील प्रमाणानुसार ज्ञानवाला तसेच सर्वज्ञ प्रकाश करणारा अशा विशेषणापासून अग्नी शब्द म्हणजेच ईश्वर असा अर्थ ग्रहण होतो. अग्नी म्हणजे ईश्वर. आणि याच आधाराने स्वामीजींनी ऋग्वेद मंडल क्रमांक 1 सूक्त क्रमांक 1 चा मंत्र क्रमांक 2 यामध्ये अग्नी शब्द आहे. याचा अर्थ त्यांनी स्वतः असा सांगितला आहे, अग्नी म्हणजे तो परमेश्वर. दुसऱ्यामध्ये पुढे पहा. आता हा 3रा मंत्र आहे. ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 1 मधला मंत्र नंबर 3.
याच्यातही अग्नी, अग्नीना एव, चांगल्या प्रकारे ईश्वर. अग्नी म्हणजे ईश्वर. चौथ्या मंत्रामध्ये अग्नी म्हणजे हे परमेश्वर. आणि 5व्यात अग्नी शब्द नाही, 6वा पहा. 6व्यात अग्नी म्हणजे हे परमेश्वर. आणि मग 7व्यामध्ये ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 1 मंत्र नंबर 7 मध्ये अग्नी म्हणजे हे उपासना करण्यायोग्य परमेश्वर. आता 8व्यात अग्नी शब्द नाहीये, 9वा अग्नी म्हणजे ज्ञानस्वरूप परमेश्वर. आता पुण्यात्म्यांनो, स्वामी दयानंदजी स्वतःच अग्नी म्हणजे अग्नीचा अर्थ करत आहेत. अग्नीचा अर्थ म्हणजे वेदांमध्ये जिथे कुठे आहे तिथे परमेश्वर असा ग्रहण केला जातो. आणि सत्यार्थ प्रकाशमध्ये सुद्धा भगवंताचं नाम याला प्रमाणित करण्यासाठी यांनी अग्नी म्हणजे परमेश्वर असाच शब्दप्रयोग केला आहे. आता दयानंद सरस्वतींच्या सत्यार्थ प्रकाशमध्ये सुद्धा बघूया अग्नी म्हणजे हे काय सांगतायत. हा सत्यार्थ प्रकाश आहे. आणि हा कुठून छापला आहे हे तुम्हाला सांगितलं होतं. वैदिक यतिमंडल हे याचे प्रकाशक आहेत. मुद्रक आहेत आचार्य प्रिंटिंग प्रेस, दयानंद मठ, गोहाना मार्ग, रोहतक इथून. याच्या पृष्ठ क्रमांक 16 पहा. सत्यार्थ प्रकाश. ओम आणि अग्नी आदी नाम यांचा मुख्य अर्थातून परमेश्वर असे ग्रहण होते. ओम आणि अग्नी आदी नामांचा अर्थ, मुख्य अर्थ परमेश्वर असा होतो. म्हणजे अग्नी म्हणजे जिथे कुठे असेल तिथे परमेश्वर असा समजला पाहिजे प्रामुख्याने. आता 17 आहे, पृष्ठ क्रमांक 17 प्रथम समोल्लासमध्ये. जो ज्ञानस्वरूप, सर्वज्ञ, जाणून घेणे, प्राप्ती करून घेणे आणि पूजा करण्यायोग्य आहे, यावरून परमेश्वराचं नाव अग्नी आहे. या महर्षी दयानंदजींनी केवळ 1.5 वेदांचा अनुवाद केला. त्यानंतर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उरलेले जे 2.5 वेद होते त्यांचे ह्यांच्याच द्वारा दिलेल्या सूचनांच्या आधाराने, माहितीच्या आधाराने अन्य आचार्यांनी अनुवाद केले आहेत. पहा, त्यातील एक सामवेद अनुवाद केलेला आहे. हे यजुर्वेद आणि सामवेद एकत्रच अनुवादित केले आहेत. अनुवाद करणारे यात भिन्न भिन्न आहेत. आपण सामवेदाचा अनुवाद करता पाहूया. हे कुठून प्रकाशित आहे हे पहा. प्रधान कार्यालय दयानंद संस्थान, वेद मंदिर, महात्मा वेद भिक्षू सेवाश्रम, मुखमेलपूर, दिल्ली. प्रकाशक आहेत पंडिता राकेश राणी, अध्यक्ष दयानंद संस्थान, 2286 आर्य समाज मार्ग, करोलबाग, नवी दिल्लीतून. आता याच्या अनुवादकर्त्याने किती छान अनुवाद केला आहे, स्पष्ट केला आहे. हा पहा, सामवेद इथून प्रारंभ होतो. सामवेद भाषाभाष्यम हा प्रथमो अध्याय आहे आणि याचे पहा मंत्र. यातील प्रथम मंत्रात अग्ने म्हणजे हे ईश्वर, दुसऱ्या मंत्रात आग्ने म्हणजे हे परमेश्वर, आणि तिसऱ्या मंत्रामध्ये अग्निम म्हणजे ईश्वराला, म्हणजे अग्नी म्हणजे ईश्वर, आणि चौथ्या मंत्रात अग्नी म्हणजे परमेश्वर. 5व्या मंत्रात अग्ने म्हणजे हे ईश्वर, 6व्या मंत्रात अग्ने म्हणजे हे ईश्वर, आणि 7व्या मंत्रात अग्ने म्हणजे हे परमेश्वर. जिथेही अग्नी शब्द आहे, आणि 8व्यामध्ये अग्नी म्हणजे हे ईश्वर, आणि 9व्यामध्ये अग्नी म्हणजे हे परमेश्वर. जिथे कुठे 10व्यात अग्नी म्हणजे हे परमेश्वर. जिथे कुठे आपण पाहाल अग्नी म्हणजे हे परमेश्वर, अग्नी म्हणजे हे परमेश्वर.
ठीक आहे. आता आपण येऊया आपल्या कामाच्या गोष्टीवर. आता तर हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की वेदात जिथे कुठे अग्नी शब्द आहे त्याचा अर्थ प्रामुख्याने परमेश्वर असा ग्रहण होतो. आता महर्षी दयानंदजी यांचं स्वतःचं विधान, स्वतःचा अनुभव, त्यांचा विचार तो अज्ञानी विचार होता की परमात्मा निराकार आहे, ज्यामुळे त्यांनी वेदांचं नाव लिहिलं की मी वेदांचा अभ्यास केला आहे आणि वेदांमध्ये कुठेही परमात्मा साकार लिहिलेला नाही. सत्यार्थ प्रकाशची रचना त्यांनी वेदांच्या आधाराने सोपी करून वेदांना समजून सत्यार्थ प्रकाश लिहिला. यात लिहिलेले सारे वेदांच्या अनुसार आहे. परमात्मा निराकार आहे. आता वेद काय सांगतात? परमात्मा सशरीर आहे. हे पहा, तो मनुष्य सदृश्य आहे. हा यजुर्वेद महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा अनुवादित आहे. हे कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. यजुर्वेद आर्य भाषा भाष्य म्हणजे संपूर्ण 40 अध्याय महर्षी दयानंद सरस्वतींनी याचा अनुवाद केला आहे. महर्षी दयानंद यांचे रायटर नाहीयेत वेदांचे, केवळ अनुवादक आहेत. जसे गीताजीचे अनुवादक खूप सारे आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510, पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्लीतून. आता पहा 5व्या अध्यायातील प्रथम मंत्र. हा आहे 5वा अध्याय. हा आहे पंचमाध्यायारंभ. यातील प्रथम मंत्रामध्ये हे पहिल्या मंत्रात लिहिलं आहे, आग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. 2 वेळा लिहिलं आहे तनु म्हणजे शरीर. आता यांनी अनुवाद इथं चुकीचा केला आहे. आपल्या अज्ञान अनुभवाला वर ठेवण्यासाठी वेदांच्या शब्दांचाही अनर्थ करून टाकला. काय अनर्थ केला स्वामीजींनी? हे मनुष्यो, तुम्ही लोक जसे मी हवी अग्नी म्हणजे विजेचे प्रसिद्ध रूप अग्नीच्या शरीरासमान आहे सांगितलंय. हा काय अर्थ झाला याचा? सारं आयुष्य घालवलं तरी याचा भावार्थ समजणार नाही की यांना काय म्हणायचं काय आहे. कारण यांनी परमात्म्याला निराकार सिद्ध करून ठेवलं होतं आपल्या अज्ञानी विचारांनी. आता वेद सांगत आहेत, अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. तनु म्हणजे शरीर, अग्नी म्हणजे परमेश्वर. हे परमेश्वर आपले शरीर आहे. असी म्हणजे आहे, तनु म्हणजे शरीर. हे स्पष्ट उघड केलं आहे. तनु म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे, अग्ने म्हणजे आम्ही लिहून टाकतो परमेश्वर, ज्याचा वास्तविक अर्थ बनतो अग्ने तनुरसी, परमेश्वर सशरीर आहे. आणि इथे पहा, विष्णवे त्वा, विष्णत्वे त्वा सोमस्य तनुरसी. विष्णवे म्हणजे सर्वांचे धारण पोषण करण्यासाठी गीतेच्या अध्याय क्रमांक 15 श्लोक नंबर 17 लिहिले आहे की उत्तम पुरुषत्व अन्य परमात्मा इति उदाहरते या लोक तरमावी से विभरती अवैश्वर. तो सर्वांचं धारण पोषण करणारा परमक्षर ब्रह्म परमात्मा आहे. तो परमेश्वर सगळ्यांचे धारण पोषण करण्यासाठी सोमस्य म्हणजे अमर पुरुषाचे, तनु म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे, त्वा म्हणजे त्या, विष्णवे म्हणजे सगळ्यांचे धारण पोषण करण्यासाठी, त्वा म्हणजे त्या, सोमस्य म्हणजे अमर पुरुषाचे, तनु म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे, त्या अमर पुरुषाचं शरीर आहे. आता पुण्यात्म्यांनो, जिथेही हे जे महर्षी म्हणवत होते नकली डुप्लिकेट, यांना ज्ञान नव्हतं वेदांचं, यांनी या वेदांच्या अर्थाचा अनर्थ करून टाकला. याचं अजून एक प्रमाण तुम्हाला दाखवतो. प्रथम अध्यायातील 15वा मंत्र. यात काय काय बोलून ठेवलंय या अनुवादामध्ये, या दयानंदजींनी पहा. हे पहा, हे अजून दाखवतो तुम्हाला, मग खूप प्रमाण देईन तुम्हाला की परमात्मा साकार आहे. हे पहा, यजुर्वेद भाषा भाष्ये आणि हे प्रथम अध्यायातील हा प्रथमोध्याय आहे आणि यातील 15वा मंत्र आहे.
याचीही सुरुवात आहे अग्ने तनुरसी. अग्ने म्हणजे परमेश्वर, तनु म्हणजे शरीर, असी म्हणजे आहे. वाचो विसर्जनम देव वित्ते तवा गृहामी वृद्ध ग्राह असी. आता याचा अनुवाद काय केला यांनी? पहिलं तर हे पहा की अग्ने तनुरसी वाचो विसर्जनम त्वा या शब्दांचा अर्थच दिलेला नाही. यामध्ये अग्ने तनुरसी कुठेही अनुवाद नाहीये. हे जे हायलाईट करून ठेवले आहेत ते संस्कृत आहे, त्यात कुठेही अग्ने शब्द नाहीये. आणि तनुरसी नाहीये, यात कुठेही अग्ने शब्द नाहीये. यामध्ये अग्ने तनुरसी कुठेही नाहीये. अर्थच केला नाही, कारण पितळ उघडं पडलं असतं, पुढे 2 वेळा करावं लागलं असतं उलटसुलट. आता इथे काय अनुवाद करून ठेवलाय? प्रथम अध्यायातील 15व्या मंत्रात, मी सर्व जणांच्या हित ज्याला हवी म्हणजे पदार्थांवरील संस्कारांसाठी मोठे मोठे दगड आहेत आणि काष्ठाचं मुसळ आदी पदार्थ विद्वान किंवा दिव्य गुणांसाठी या यज्ञात श्रेष्ठ गुणांचा प्रकाश आणि श्रेष्ठ विद्वान वा विविध भोगांच्या प्राप्तीसाठी ग्रहण करत आहे. हा काय अर्थ झाला याचा? मोठे मोठे दगड आणि काष्ठाचं मुसळ ग्रहण करतो. भगवान काय करेल त्या मोठमोठ्या दगडांचं आणि काष्ठाच्या मुसळांचं? याचा अर्थ काही दुसराच बनतो, जो महर्षी दयानंद समजू शकले नाहीत. तो अनुवाद दासाने केला आहे. पुन्हा वाचा, हे काय अर्थ आहे? हे काय बरोबर आहे? मोठे मोठे दगड आणि काष्ठाचं मुसळ हे मी ग्रहण करतो, भगवान म्हणतायत. आता आपण परत येऊया अध्याय नंबर 5 मधील श्लोक नंबर 1 वर. आता पहा, यजुर्वेद हा 5व्या अध्यायातील आपण प्रथम मंत्र पाहिला आहे. अग्ने तनुरसी विष्णवे त्वा सोमस्य तनुरसी. आपणही याचा अनुवाद सहज करू शकतो की परमात्मा आपलं शरीर आहे आणि सगळ्यांचं धारणपोषण करण्यासाठीही तुमचं दुसरं शरीर आहे, कारण की ते अतिथी रूपात, अतिथ्यमसी, अतिथीच्या रूपात इथे येतो काही काळासाठी, त्यासाठी त्यांचे अन्य शरीर आहे. पुढे पहा, या 5व्या अध्यायातील हा 6वा मंत्र तुम्हाला दाखवतो यांच्याच शब्दात. कहते चोर चुरावे तोंबड़ी वो गाड्डे पानी में वो गाड्डे वा उपराव न सच्चाई छनी ना. इथे पहा, पंचमोध्याय यजुर्वेद महर्षी दयानंदजींचा अनुवाद. हे पहा 6व्यामध्ये 5व्या अध्यायातील 6वा मंत्र. ज्यासाठी अग्ने, स्वतः लिहितायत, अग्ने व्रतपते म्हणजे जगदीश्वर तुम्ही, वा वीज. आता ही वीज कशाला लावली इथे? तुम्ही, तुमची वीज, परमेश्वर किंवा वीज, दोन्ही लिहिले, वीज पण. सत्य धर्म आदी नियमांचे पालन करणारे आहात, यासाठी तुमच्यात वा विजेमध्ये मी पूर्वोक्त व्रतांचे पालन करणारा मी क्रियाशील आहे. जो हे तव म्हणजे तुमचे, तुमचे आणि त्याचे नाही, तुमचे. तव म्हणजे तुमचे. तनू म्हणजे शरीर आहे, इथे उगाच वाढवला आहे, विस्तृत व्याप्ती आहे. तुमचे, हे तुमचे शरीर, तनू म्हणजे शरीर आहे, ते आहे. ते माझ्यात जे शरीर आहे, भगवंताचंही शरीर आहे आणि माझ्यात माझेही शरीर आहे. तर आपण व आपणात जो ब्रह्मचर्यादी व्रतामुळे आता सिद्ध झालं की भगवंताचंही शरीर आहे आणि जो बोलत आहे त्याचेही शरीर आहे. पुढे पहा, हा आहे यजुर्वेद अध्याय नंबर 5चा मंत्र नंबर 8. यामध्ये हा मंत्र नंबर 8 आहे. यामध्ये 3 वेळा तनूर लिहिलं आहे 8 मध्ये. हे मनुष्य लोक हो, तुम्हाला जो या अग्नी, वीजरूपी लिहिलं आहे. अग्नी म्हणजे परमेश्वर लिहायला पाहिजे होतं. परमेश्वराचे, परमेश्वराचे, अग्नीचे नाही, परमेश्वराचे सोने, आदीमध्ये सोने, आदीमध्ये सोने अत्यंत मोठा
अभ्यंतर राहणारं तनू म्हणजे शरीर आहे. तुम्हाला, हे मनुष्य लोक हो, तुम्हाला जे या परमेश्वराचे, अग्नीचं नाही, परमेश्वराचं जे अत्यंत मोठं शरीर आहे, शरीर आहे, इथे आहे असं लिहायला हवं होतं, आणि भयंकर वचनांना नष्ट करणारा, उत्तमतेने सेवन केलेले अन्न, ही सगळी बकवास करून ठेवली आहे सगळी. ह्या अग्ने म्हणजे परमेश्वरचा अत्यंत विस्तीर्ण अभ्यंतरात स्थित असणाऱ्या लोकांमध्ये झोपणारा, म्हणजे लोकांमध्ये झोपणारा म्हणजे अन्य लोकांमध्ये सुद्धा जेव्हा तो जातो त्याचं शरीर आहे. आणि तिसऱ्यांदा परत लिहिलं आहे, याचा अनुवाद केला नाहीये, भ्रमित झाला आहे हा, या इथे लपलेत. इथे पाहात, इथे मूळ संस्कृतमध्ये 3 वेळा तनूर, हे तनू आहे, वरिष्ठा, तनुर्वरिष्ठा हे पहिले आहे, आणि मूळ संस्कृतमध्ये हे इथेच दुसऱ्यांदा तनुर्वरिष्ठा आणि तिसऱ्यांदा मग हे तनुर्वरिष्ठा. याचा वेगवेगळा, याने केवळ 2 वेळा लिहिलं आहे, तनू म्हणजे शरीर, आणि तिसऱ्यांदा याला शरम आली, अनुवादच सोडून दिला. आता 150 वर्ष झाली या अनुवादाला, असाच्या असा चालत आलाय. यजुर्वेद अध्याय नंबर 7 मधील मंत्र 39 मध्ये त्यात लिहिलं आहे की नरवत मनुष्याच्या तुल्य प्रमाण. हे पहा, हेच अनुवाद करत आहेत, पण हे गोलमाल करत आहेत. याच महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा याचा अनुवाद केला गेला आहे. 7व्या अध्यायातील 39वा मंत्र तुम्हाला दाखवतो. हा पहा, हा आहे 7मोध्याय म्हणजे 7वा अध्याय, आणि यजुर्वेद, आणि यातला 39वा मंत्र 39. याच्यात लिहिलं आहे की महान इंद्र नरवत आ, या दला त बनवूया, त्याचा संधिच्छेद करूया. यांनी असंच केलं आहे. नरवत, महान म्हणजे सर्वोत्तम, अत्यंत पूज्य. नरवत म्हणजे मनुष्य तुल्य, मनुष्याच्या तुल्य परमात्मा. हे भगवान जगदीश्वर, ज्या कारणाने आपण योगाभ्यास ग्रहण करण्यास योग्य आहात, असं आता इथे लिहायचं होतं. हे महान इंद्र नरवत, हे महान म्हणजे मोठा, इंद्र म्हणजे परमेश्वर, नरवत मनुष्याच्या समान, मनुष्याच्या तुल्य तुम्ही आहात, आणि सर्व कार्य करता, चांगल्या प्रकारे सर्व मनुष्यांच्या सुखांना परिपूर्ण करण्यासाठी व्यवहार आणि परमार्थ यांचं ज्ञान वृद्धिंगत करणारे 2 प्रकारच्या ज्ञानाने इथे सगळा घोटाळा करून ठेवलाय हा. बाकी आपल्याला हे पाहायचं आहे की हा परमात्मा जो आहे तो परमेश्वर, हे जगदीश्वर, ज्या कारणाने आपण योगाभ्यासाने ग्रहण करण्यायोग्य आहात, याहूनही अत्यंत उत्तम ऐश्वर्यासाठी आम्ही लोक तुमची उपासना करतो. ही उपासना आमच्यासाठी कल्याणाचे कारण आहे. यामुळे तुम्हाला परम ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी आम्ही सेवन करतो. जो महान इंद्र, महान, सर्वोत्तम, अत्यंत पूज्य, मनुष्यासमान, त्याच्याशी तुल्य, चांगल्या प्रकारे. याचा अर्थ असा आहे की आपण त्या परमात्म्याची पूजा करतो आणि तो मनुष्यतुल्य आहे, परमपूज्य आहे. हे महान इंद्र. आणखी दाखवतो तुम्हाला. ऋग्वेद मंडल नंबर 1 आणि सूक्त नंबर 31चा मंत्र नंबर 17 मध्ये मनुष्यवत अग्ने, मनुष्याच्या तुल्य परमात्मा. हे पहा, ऋग्वेद हा पण दयानंद सरस्वतींचाच अनुवाद आहे, प्रथम मंडल. आणि हा कुठून प्रकाशित आहे? सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 3/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31. हे पहा,
ऋग्वेद मंडल नंबर 1 सूक्त नंबर 31चा मंत्र नंबर 17 आहे. यात स्पष्ट आहे मनुष्यवद अग्ने, मनुष्यवद अग्ने अंगीरस्वदंगिरो. यांनी काय लिहिलं आहे? मनुष्यवत, मनुष्याच्या जाण्या येण्या समान. मनुष्यवत याचा अर्थ असा लिहिलाय यांनी, मनुष्यवत अग्ने, अग्ने म्हणजे परमेश्वर आपण स्पष्ट केला आहे. मनुष्यवत म्हणजे मनुष्या समान, मनुष्य तुल्य परमेश्वर. तुम्ही सर्व अंगसहित आहात आणि प्रत्येक युगात येता, पूर्वी पण येत राहिलात. त्या पूर्वीप्रमाणेच परत एकदा आपण या, कारण की तुमच्या हे पहा जसं उत्तम पूर्ववत म्हणजे पहिल्यासारखं परत या. इथं लिहायचं आहे, हे पवित्र प्राण धारण करणाऱ्या परमेश्वर लिहायचं होतं, अध्यक्ष लिहून टाकलं. हे पवित्र अंगिर म्हणजे सशरीर, शरीर धारण करणारे, विद्यांनी सर्वत्र व्यापक. हे अग्ने म्हणजे परमेश्वर. आता पूर्ववत जसं उत्तम प्रतिष्ठा असणारे. इथे पहा, शरीर व्याप्त प्राणवायू समान. ही काय परत बकवास केली आहे यांनी. अंगिरस्वत म्हणजे सशरीर, म्हणजे शरीर धारण करून जसं साधारण व्यक्ती असतो तसे शरीर धारण करता. आणि आपण विद्वानांमधील अतिचतुर, मनुष्याला चांगल्या प्रकारे प्राप्त व्हा, त्या मनुष्याला विद्यादी कर्म प्राप्त करण्यासाठी. मनुष्यवत म्हणजे लिहिले येण्या जाण्या समान. इथं मनुष्याच्या समान असं लिहायला पाहिजे होतं. आणि तुम्ही तुमच्यासारखे पुरुष यज्ञाबरोबर कर्मांना सिद्ध करता करविता. जसे उत्तम प्रतिष्ठावाले विद्वान विद्या देणारे असतात. याचा वास्तविक अर्थ तर असा आहे, ऋग्वेद मंडल नंबर 1 आणि सूक्त नंबर 31 मंत्र 17चा स्पष्ट अर्थ असा होतो, हे परमेश्वर, आपण मनुष्याच्या तुल्य आहात आणि आपण पूर्वीसुद्धा येत होता. तसंच पूर्वीसारखं अगदी तसंच सुंदर शरीर धारण केलेले तुम्ही या. तुम्ही जे पूर्वी यथार्थ ज्ञान देऊन जात होता तसेच एकदा पुन्हा या आणि आम्हाला पुन्हा त्या ज्ञानाशी परिचित करा. हे परमात्म्याचं विधान आहे. आता तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा आणि 26 आणि 27. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82चा 1, 2, 3. आता वेळेच्या अभावाने तुम्हाला थोडक्यात समजावतो. हा पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. आणि हे छापलंय कुठून? इथून, प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स. मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 मधील. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86 आणि मंत्र नंबर 26. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा सर्व रस्त्यांना सुगम करताना त्यांच्या विघ्नांचे, त्यांच्या संकटांचे मर्दन करतो, नाश करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सरळ करत साकार झाला. आपल्या रूपाला सरळ करत हलके तेजपुंज रूप बनवून येतो तो कांतिमान परमात्मा. यांनी कवीचा अर्थ सर्वज्ञ केलाय. इथं लिहायचं होतं तो कबीर आहे, तो कबीर देव आहे. हा कबीर शब्द आहे, आपण त्याला कबीर म्हणतो, कबीर, वला ब म्हणतो. याचा अर्थ त्यांनी कवी असा केला आणि कवी बनवून त्याचा अर्थ करून टाकला सर्वज्ञ. इथे लिहायचं होतं कबीर देव. यांच्याच शब्दात, पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने तुम्हाला जो जन्म दिला आहे मनुष्याचा, स्त्री व पुरुषाचा, धन्य आहेत ते मातापिता ज्यांच्या पोटी जन्म झाला, कारण की आता आपण परमात्म्याला सहज ओळखू शकतो. आपण शिक्षित आहोत आणि या अज्ञानी लोकांनी जो अनर्थ केला आहे तो आपण सहज समजू शकतो की इथे यांनी गडबड केली आहे जाणून बुजून. आणि
आणि आज शिक्षणाचा जर काही फायदा आहे तर भगवंत प्राप्तीसाठी सहयोगच आहे. अन्यथा या शिक्षणाची काहीच आवश्यकता नव्हती. याने इतके बेईमान बनवले, आम्हाला एक दुसऱ्याचे शत्रू बनवले. 24 तास मनामध्ये दोष असतो आणि त्याला सेट करण्यामागे आपल्याला जास्त वेळ लागतो आहे. पण आता होऊन जाईल सगळं सेटिंग आणि ज्ञान पण मिळेल. परमात्म्याकडून आपल्याला मोठा लाभ मिळू शकेल. मग आपण सगळ्या वाईट गोष्टी त्यागू. तर या शिक्षणाचा जर काही लाभ असेल तर परमात्मा प्राप्तीसाठी अतिशय सहयोग आहे. यासाठी आता तुम्हाला दाखवतो जिथे कवी लिहिलंय, कबीर लिहिलंय, तिथे अनुवादकर्त्याने लिहायला हवं होतं कबीर देव. जसा हा यजुर्वेद आहे, हा पहा, हा महर्षी दयानंद सरस्वतींचा अनुवाद आहे. हे एक यजुर्वेद पुस्तक आहे. इथे वर र लागलाय, इथे जर विसर्ग लावला तरीही तो यजू हा एकटा शब्द आहे आणि वेद लिहिले नसले तरीही याची महिमा कमी होते. तर यजुर्वेद असंच लिहावं लागेल. हे पहा, महर्षी दयानंद सरस्वतींनी देखील असंच केलं आहे. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा 2/5 महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्लीतून. हा दयानंद सरस्वतींचाच अनुवाद आहे आणि यातील 36व्या अध्यायातील हे पहा, हे यजुर्वेद भाषा भाष्ये आणि हा आहे षट्त्रिंशाध्याय 36वा अध्याय. याच्या प्रथम मंत्रात लिहिलं आहे रुचम वाचम प्रपद्ये मनो यजुः. हे यजू लिहिले आहे, यजू, आणि हा यजुर्वेदाचा महिमा आहे. तर इथे या दयानंदांनी अनुवाद करतेवेळी इथे बरोबर अनुवाद केला आहे. इथे लिहिलं आहे यजूचा अर्थ केलाय यजुर्वेदाला. अगदी बरोबर केलं. यजू शब्द लिहिला, त्याचे यजुर्वेद लिहावे लागले कारण की हा यजुर्वेदाचा महिमा चालू आहे. आणि जर इथे यजूचा अर्थ काही दुसरा केला गेला तर यजुर्वेदाला कसं ओळखणार? कुणाचा महिमा आहे हा? ठीक अशाच प्रकारे आता आपण येऊया ऋग्वेदामध्ये. याच प्रकारे आता आपण ऋग्वेदात जिथे परमात्मा कवीचं यांनी कबीर लिहिलं, कबीरला कवी करून टाकलं, त्याचा अर्थ सर्वज्ञ करून टाकला. चुकीचं केलं. इथं लिहायचं होतं तो कबीर देव आहे, कबीर साहब. आपण कबीर साहब म्हणतो. साहब म्हणा, भगवान म्हणा, अल्लाह म्हणा. हा पहा ऋग्वेद. आता आपण ऋग्वेदावर येऊया कारण मध्येच हा कॉन्सेप्ट क्लिअर करायचा होता म्हणून यजुर्वेद घेतला होता मध्येच. हा तोच आहे. हा इथून छापला आहे. प्रकाशक आहेत. आता आपण वाचत होतो तोच आहे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86चा मंत्र 26 वाचत आहोत आपण. पहा किती स्पष्ट लिहिलंय यात. हे कबीर लिहिलंय, कबीर अते. तर याला यांनी असं लिहिलंय, विसर्ग टाकला तरीही इथं लिहायला हवं होतं कबीर देव. कबीर देव लिहायचं होतं. जसं हे आहे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 20. यातील मंत्र नंबर 1 मध्ये लिहिलं आहे तो कबीर देव. कबीर देव, तो कबीर देव आहे. हे कबीर साहेब लिहायला पाहिजे होतं, कबीर परमेश्वर. तर इथे केवळ कबीर लिहिलं आहे, तर इथे कबीर देवच लिहायला हवं होतं. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी हा परमात्मा, यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी म्हणजे साधना करणाऱ्या भक्तांसाठी परमात्मा सर्व रस्त्यांना सुगम करत त्यांच्या विघ्नांचे मर्दन करतो, त्यांच्या संकटांचा नाश करतो आणि त्यांना पवित्र करत आणि आपल्या रूपाला सरळ करत तो आहे कांतिमय. म्हणजे परमात्मा कबीर देव लिहायला हवं होतं कबीर देव, कबीर साहब. विजय समान क्रीडा करत आला म्हणजे खूप शीघ्र गतीने आला. वर्णीय पुरुषाला प्राप्त होतो, श्रेष्ठ चांगल्या आत्म्याला प्राप्त होतो, गतीने तिथून चालत येतो. हे पहा आता 27 मध्ये ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र 27 मध्ये काय म्हटलंय? प्रेमाच्या ते आपण लिहूयात
जो परमात्मा, प्रकाशपुंज परमात्मा. मग लिहिलं आहे जो परमात्मा द्युलोकातील तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहे, एकदेशीय आहे, एका स्थानावर राहतो. द्युलोकामध्ये सतलोकामधील तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहे. तो प्रकाशरूप आहे. म्हणजे एकदेशीय झाला तो परमात्मा वरती द्युलोकातील म्हणजे त्या सतलोकातील तिसऱ्या पृष्ठावर तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. एकदेशीय झाला. पुढे पहा. आता तुम्हाला दाखवतो ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 आणि मंत्र 1, 2, 3 मध्ये. हे पहा. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 82 आणि इथे येऊ आपण मंत्र नंबर 1. पहा किती स्पष्ट लिहिलं आहे. जो सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा, प्रकाश स्वरूप अरुषा म्हणजे तो साकार परमात्मा, सद्गुणांची वृष्टी करणारा, हरी म्हणजे पापांचे हरण करणारा. दयानंद म्हणत होता मोठा, पापांचा नाश करत नाही. इथं लिहिलंय पापांचं हरण करणारा, पापांचा नाश करणारा तो राजेव, राजाच्या समान. हे पहा. आपण 269 वर म्हणजे 269 वर इथे लिहिलं आहे की तो राजेव, राजाच्या समान. याचा शेष आहे 270 वर. हा आहे शेष 270 वर. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्ते सर. आपलं नाव? सर माझे नाव मीना गोरक्षनाथ हसे. मी महाराष्ट्र अहमदनगरचे आहे. आपला काय व्यवसाय आहे? सर मी व्यवसाय म्हणजे घरगुतीच काम करते, मशीन काम करते. मी सध्या गृहिणी म्हणून. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर मी 2003 मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराज यांच्याकडनं गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर आम्ही संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेण्याच्या अगोदर मी सर्व देवी देवतांची पूजा करत होते, स्वाध्याय करत होते, आणखीन गुरुचरित्राज म्हणजे पारायण करत होते. नवनाथाची पारायण केली मी खूप. मला लहानपणापासून म्हणजे खूपच नाद होता भक्ती करायचं. मी आपले कुठे बी सत्संगाले की तिथं जाऊन बघायचं, कुठं काही जागरण गोंधळ असलं का तिथे जाऊन बघायचं. सगळीकडे असं जाण्याचा माझा खूप नादच होता मला. असं करता करता मी शेवटी पण मला खूप इच्छा होती की मला गुरु मिळायला पाहिजे. मग गुरु कसा करावा, कोणाला करावा काही सुचतच नव्हतं. प्रत्येक संत रामपालजी महाराज आले त्याच्या अगोदर मी सर्व संतांच्या इथं जाऊन आले. नरेंद्र महाराजांच्या इथे गेले, संत आसाराम बापूच्या तिथे गेले, हरियाणा याचे वृंदावनचे महाराज आले होते त्यांचं पण मी सत्संग केला. त्यांना पण मी गुरु केलं होतं. कोणाला गुरु करावं मला काही सुचतच नव्हतं, पण गुरु केल्याशिवाय मोक्ष नाही हे माझ्या लहानपणापासून मनाला पक्क पटलेलं होतं. नंतर मग हळूहळू असं करता करता मी स्वाध्यायामध्ये गेले. स्वाध्यायामध्ये गेल्यानंतर आहे ना मग मी संथा देऊ लागले. तिथं सर्व लोकांना ना गीता वाचून दाखवायची. मी शिकायला जायची गीता अगोदर. गीता शिकल्यानंतर मी त्यांना दर मंगळवारी संथा द्यायची. नंतर तिथं पण जाऊन मनाला असं समाधान मिळत नव्हतं की ही भक्ती केल्यावर आपल्याला अजून काय करायला पाहिजे, आता कुठं जाऊ. मग वृंदावनचे शिवचरण महाराज आले होते औरंगाबादला. मी पहिले औरंगाबादलाच राहत होते. मग औरंगाबादला आल्यानंतर मी काय केलं, त्यांची नामदीक्षा घेतली. मला त्यांचे ना गाणे वगैरे असे खूप छान वाटायचे ऐकायला कानाला. मस्त सांगायचे. मी जाऊन आपले लिहून घ्यायची गाणे वगैरे त्यांचे. आणि मला वाटलं आता कोणाला गुरु करावं, एवढे संत बघून झाले पण अजून कुठं माझं मन टेकत नव्हतं की कुणाला गुरु बनावं. मग मी त्यांना शिवचरण महाराजांना गुरुदीक्षा घेतली त्यांच्याकडून. शिवचरण महाराजांकडनं आपण गुरुदीक्षा घेतली तर शिवचरण महाराज ही कुठली भक्ती साधना देतात?
त्यांनी मला ब्रह्मा विष्णूचीच देतात त्यांनी मला ओम नमो शिवाय भगवते वासुदेवा हा मंत्र दिला होता. तो मी जाप केला, पण माझ्या मनाला बिलकुल समाधानच नाही लागलं ही भक्ती करून. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही बालपणापासूनच परमेश्वराच्या शोधात होतात आणि भक्तिमार्गात होतात, आणि आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे काही साधू संत आहात आणि जे काही परप्रांतातून साधू संत येत आहेत त्यांच्याकडनं पण नामदीक्षा घेतली, त्यांच्याकडनं गुरुमंत्र घेतले. मग तुम्हाला हे संत रामपालजी महाराजांची दीक्षा किंवा त्यांची जी शिकवण आहे ही कशी काय भेटली? सर, मी सर्वात पहिले औरंगाबादला राहत होते. मला असंच नाद होता, सगळे संत आले की त्यांचं प्रवचन ऐकायला जायचं, कीर्तन असेल तर कीर्तन ऐकायला जायचं, दांड्या असेल तर दांड्या बघायला जायचं, खेळायला जायचं. देवीची पूजा तर मी इतकी करायची की बिना म्हणजे पाणी पिल्याशिवाय मी व्रत उपवास करायची. आणि मी गेले नंतर संत रामपालजी महाराजांचा असा आमच्या घरासमोर एक खंबा होता लाईटच्या खंब्यावर गुरुजींचा एक फोटो लागलेला होता, पोस्टर लागलेलं होतं. मी ते पोस्टर बघितलं. ते पोस्टर बघितल्यावर माझ्या मनात आलं की हे संत काही वेगळेच दिसत आहे, एकदम पूर्ण आपल्यासारखेच माणूस दिसत आहे. म्हणजे यांच्या काही गळ्यात माळा नाही, काही हातात नाही, काही भगवे कपडे नाही, काही जटा वाढवलेल्या नाही, काहीच नाही. हे वेगळं दिसतंय. मनाने अगदी अशी खेच घेतली की मन आपलं ओढत गेलं तिकडे की चला आपण पण जाऊया सत्संग बघायला. माझी मैत्रीण आणि म्हणजे माझी भाऊजाईच आहे, आम्ही दोघीजणी. मग ते फोटो बघून आम्ही त्या पलीकडे ग्राउंड होतं, त्या ग्राउंडवर आम्ही दोघीजणी गेलो. पहिल्या दिवशी गेलो, सत्संग ऐकला, सगळा सत्संग वहीमध्ये नोट करून घेतला. दुसऱ्या दिवशी गेलो, आणखीन परत सत्संग ऐकला. तिथे काय करायचं, सगळ्या संतांच्यापेक्षा हे वेगळं ज्ञान आहे. डोक्यामध्ये असं अगदी भन्न झालं. रात्री आल्यावर अशी झोप येणं नाही मनाला. आलं की लगे गीता उचकून बघायची, हे महाराजांनी काय सांगितलं, आपण काय करतोय, हे काय सांगितलं, आपण काय करतोय. असं बघून बघून मनाला खूप म्हणजे असं झालं. त्यांनी आम्हाला तिथं सांगायचे, तुम्ही जेवण करून घ्या, जेवायला द्यायचे. म्हटलं आपल्याही झालं तर कोणी 5 पैशाचं फुकट पाणीसुद्धा देत नाही, तर इथं फार जेवायला पण देत आहे, आपल्याला जेवण देत आहे फुकटचं, आपल्या चपला बी सांभाळून ठेवत आहे. आणि ते ऐकल्यानंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, मग 4 दिवस झाले. 5व्या दिवशी येऊन मग 5व्या दिवशी आम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. पण नामदीक्षा घेतली जेव्हा आम्हाला त्यांचे ते गुरुजींचे नियम आहे, ते नियम जेव्हा समजले तेव्हा असं वाटलं की हे नियम काहीतरी अलगच आहे, पण ही भक्ती एकदम सत्य आहे. घरी आलं, व्रजचा अर्थ आहे. गुरुजींनी सांगितलं आहे ह्याच्यामध्ये, संत रामपालजी महाराजांनी सांगितलं आहे का व्रज म्हणजे चले जा होत आहे. आपण ही स्वाध्यायची गीता बघितली, इस्कॉनची गीता बघितली, आणखीन दुसरी एक गीता होती गीता प्रेस गोरखपूरची, सगळं गीता बघितल्या. व्रजचा अर्थ चले जा होतं, यांनी व्रजचा अर्थ आ जा केलं. आता हा असा कसा फरक आहे, हे फार मनाला एकदम असं काहीतरी वाटलं. मन असं एकदम भरून आलं आहे की नको, आता आपल्याला आपल्या ह्या भक्तीच करायला पाहिजे. मग आम्ही ती भक्ती दोघींनी नामदीक्षा घेतली गुरुजींकडून नामदीक्षा घेतल्यानंतर आमच्या पतिदेवांना आम्ही काही सांगितलं नव्हतं, दोघींनी बी आम्ही काही सांगितलं नाही. पण आपल्याला वाटलं ही खरी भक्ती आहे, आपला इथं मोक्ष होऊ शकतो, आणि मनाला एकदम समाधान वाटलं. आणि मग आम्ही ती नामदीक्षा घेतली, तेव्हापासून ही भक्ती करायला लागलो. ताई, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज गीतेमधले काही अध्याय स्पष्टपणे समजून सांगतात, आणि त्यांनी जे अनुवाद केले आणि जी बाकीची जी गीता आहे त्याच्यामध्ये जो अनुवाद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक आढळला. तर ह्या अनुषंगाने मी असं विचारतो आहे तुम्हाला की संत रामपालजी महाराज जे काय अनुवाद करतात तोच सत्य कसा काय? ह्याला सगळं गीता, वेद, पुराण, कुराण, बायबल आणि तुमचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामधून सर्व तुम्हाला सगळं शास्त्रानुरूप भक्ती दाखवून देतात. ते तुमच्या गीतेमध्ये काय लिहिलेलं आहे, वेदांमध्ये काय लिहिलेलं आहे. गीतेच्या 7व्या अध्यायातील 17व्या मंत्रामध्ये सांगितलं आहे अनुत्तमचा अर्थ तुम्ही उत्तम केला आहे. अनुत्तमचा अर्थ आम्ही शाळेतले छोटे छोटे मुलंसुद्धा सांगू शकतात की अनुत्तमचा अर्थ घटिया होतो किंवा खराब होऊ शकतो. पण ह्या भक्तीमध्ये आम्ही जेव्हा हे संत रामपालजी महाराजांनी दाखवलं तेव्हा मी गीता जाऊन बघितली घरी, नाही अनुत्तमचा अर्थ हा उत्तम होऊच शकत नाही. मग आपण करतो हे सर्व चुकीचं आहे ह्याच्यानुसार. आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये शब्दार्थामध्ये पाहिले, हिंदी कोश पाहिला तुमचा, कोणत्या संस्कृतचा हिंदी कोश शोधा, कशात शोधा, ह्याच्यामध्ये हा अर्थ पूर्ण सत्य दाखवला आहे. अनुत्तमचा अर्थ उत्तम होऊ शकत नाही. अनुत्तमचा अर्थ
घटिया किंवा वाईट असाच होऊ शकतो. व्रजेचा अर्थ चले जा, जाना, घुमणा, फिरणा असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये शब्दकोशामध्ये. आणि ह्यांच्या सर्व गीतामध्ये आम्ही बघितलं व्रजेचा अर्थ आ जाय, याच्यामध्ये हा अर्थ होऊ शकत नाही. म्हणून आम्हाला सत्य पटलं की नाही, संत रामपालजी महाराजांनी हे कटू सत्य सांगितलेलं आहे, शास्त्राच्या पुराव्याला धरून सर्व माहिती सांगितलेली, म्हणून आम्हाला ही भक्ती खूप पटली. ताई, संत रामपालजी महाराजांच्या मार्गात येण्या अगोदर जसं तुम्ही सांगितलं आहे की तुम्ही स्वाध्याय परिवाराशी निगडीत होतात. ते स्वाध्याय परिवार आजच्या घडीला गीतेचं ज्ञान देतात, ते दुसरं काही ज्ञान देत नाही. तर ते पण गीतेचे ज्ञान देत होते आणि संत रामपालजी महाराज पण गीताचेच ज्ञानाच्या आधारावर सद्भक्ती सांगतात. तर स्वाध्याय परिवार सोडून तुम्ही संत रामपालजी महाराजांचीच भक्ती का स्वीकारली? सर, स्वाध्याय परिवारामध्ये मी जात होते. शरात 15 अध्याय, गीतेच्या 15 अध्यायाची मी संत देत होते लोकांना, मी सांगत होते. तर मी त्याच्यामध्ये क्षर आणि अक्षर हे 2 पुरुष आहे. पण हे 2 पुरुष, क्षर म्हणजे काय आहे ना अक्षर म्हणजे काय, हे मला त्याच्यामध्ये होते तेव्हा काही समजत नव्हतं. मी त्याच्या परीक्षा पण दिल्या स्वाध्यायाच्या, तरी पण मला त्याच्यामध्ये हे काही समजलंच नाही. पण जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांनी ह्या वृक्षाची जशी 15व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे, ऊर्ध्व मूलाध शाखा अश्वत्थम प्रावृरव्यं छंदांसी यस्य पर्णानि एतमवेद समवेदविद. तर ही जी भक्ती आहे, हे जे प्रत्येक याचं छंद म्हणजे प्रत्येक विभागाचं जे संत रामपालजी महाराजांनी जे विश्लेषण करून सांगितलं, हे विश्लेषण मी आत्तापर्यंत कोणत्याही याच्यामध्ये ऐकलं नाही. आणि त्याच्यामुळं मला ही भक्तीमध्ये मला खूप रस वाटला आणि मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांनी जी शिक्षा दिली, जी दीक्षा दिली, ती आपण सद्भक्ती करत आहात. तर या सद्भक्तीपासून आपल्याला काय लाभ प्राप्त झाले? सर, मी या भक्तीपासून जर सांगायला गेलं, इतके लाभ झाले का सांगता सांगता वेळसुद्धा पुरणार नाही. इतके म्हणजे परमात्माने इतकी दया केली भगतजी. खरं काय सांगायचं म्हणजे माझ्याजवळ आहे ना, जेव्हा घर नव्हतं, जेव्हा रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, 1 रुपयासुद्धा नव्हता घर बुक करण्यासाठी. जेव्हा परमात्माने इतकी दया केली का एका रात्रीतून 1,40,000 रुपये शेजारच्या पाजारच्या कोणीतरी गोळा करून आणून दिले आणि ते घर बुक केलं. जेव्हा भक्ती घेतली, दीक्षा घेतली, तेव्हा लोकांना लोक सांगत पण नव्हते की आता तुम्ही दीक्षा घेतली, आता तुम्हाला हे कसं काय तुम्ही करणार आहे, असे कसे भक्त तुम्ही बहीण भावाला ओवळत नाही, असं करत नाही, तसं करत नाही. आम्हाला खूप त्रास झाला. पण जेव्हा संत म्हणतात ना, गुरु जर साचा असला तर मन एकदम पक्का असतं, जसं हे ज्ञान आहे इतकं पक्क आहे ना. ह्या ज्ञानाला ऐकून आणि गुरुजींनी आम्हाला घर नव्हतं राहण्यासाठी, तर परमात्माने घर दिलं. एवढं झाल्यानंतर बी अजून छोटे मोठे खूप लाभ झाले. सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे मला आध्यात्मिक लाभ झाला, मला मोक्षाचा मार्ग मिळाला. परमात्माने हा मोक्षाचा मार्ग सर्वांनाच मिळो, सगळ्या लोकांनी पण अशी ही सगळे लोक आत्ता शिकलेले, पहिले पूर्वीचे लोक शिकलेले नव्हते म्हणून ते काय झालं, जे वंश परंपरा भक्ती करतात ते तशी भक्ती करत आले. पण आता तसं नाही, आपण शिकलेलो आहोत. शिकलेले असल्यामुळं आपण आता ही भक्ती स्वतः ग्रंथ वाचायला पाहिजे. हे संत रामपालजी महाराज इतका जीव तोडून का सांगताय लोकांना की तुम्ही ही भक्ती करा, तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्हाला कोणता आजार असेल, तुम्हाला कोणता रोग असेल, समजा तुम्हाला TB असेल, कॅन्सर असेल किंवा एड्स असेल, अजून ज्या ठिकाणी डॉक्टर तुमचे थक्क आहे, ज्या ठिकाणी डॉक्टरांनी तुमचे हात वरती केले, त्याच ठिकाणी संत रामपाल महाराजांची भक्ती चालू होती. आणि तुम्ही जर ही भक्ती केली तर तुम्हाला पूर्ण मोक्ष हा मिळणारच आहे. मला बी असंच झालं भगतजी. मी आत्ता मला 2019 म्हणजे आत्ता सध्या मला 10 महिने झालेले भगतजी. मला इतका आजार झाला होता, मी दवाखान्यात रात्री दिवसभर मी सेवा केली. दिवसभर सेवा करून मी संध्याकाळी जेव्हा घरी आले, जेवण केलं, झोपले, रात्रीचे 2 वाजले. 2 वाजल्यापासून माझ्या पोटामध्ये एकदम अचानक पेन सुरू झाले आणि मला एकदम उलट्या यायला लागल्या. आता काय करायचं, उलट्या यायला लागल्या. प्रथम संत रामपालजी महाराजांना दंडवत प्रणाम केला, गुरुजीचं चरणामृत घेतलं, नंतर दवाखान्यात गेल्यानंतर दिवस आणि रात्र मला उलट्या चालू होत्या.
संध्याकाळी सकाळी मी 2 वाजता दवाखान्यात जेव्हा ॲडमिट झाले तर 2 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझ्या पूर्ण टेस्ट चालू होत्या. सर्व माझ्या टेस्ट कंप्लीट झाल्या. सगळं टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर मला ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर माझ्या पोटामध्ये एकदम अचानक पाणी झालं. पोटात पाणी झाल्यानंतर मला काही सुचत नव्हतं. एकदम माझ्या शरीरामध्ये खूप पेन होते. ते मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. आता जर का मी ह्या भक्तीमध्ये जर संत रामपालजी महाराजांच्या शरणात जर नसते तर माझा मृत्यू हा निश्चित होता. परंतु परमात्माने इतकी दया केली की डॉक्टरांनी सर्व टेस्ट केल्या. एकाही टेस्टमध्ये डॉक्टर थक्क झाले की एकाही टेस्टमध्ये ह्या बाईला हा आजार नाहीच आहे. आणि हा आजार फक्त दारू पिणाऱ्या माणसाला किंवा आणखीन तुम्ही नशा करणारे माणसं असतात, बिडी सिगारेट समजा अशा पुरुष लोकांना होऊ शकतो, पण लेडीजला जवळजवळ 90% हा आजार होत नाही. आणि तुम्हाला हा आजार झाला आणि ह्या आजारातून भगतजी काय सांगावं, परमात्माने इतकी दया केली. संत रामपालजी महाराजांनी मला याच्यातून बरं केलं. आणि जर 3 दिवसामध्ये डॉक्टरने सांगितलं ह्या आजारातल्या व्यक्तीला फक्त 3 दिवसामध्ये याचं 10 किलो वजन कमी होतं. परमात्माच्या संत रामपालजी महाराजाच्या दयेने माझं फक्त 6 किलो वजन कमी झालं. त्यांनी सांगितलं तुम्ही 1 महिनाभर हा पेशंट दवाखान्यात ॲडमिट राहतो. याच्या पोटातून इकडनं सुया टोचून पाणी काढावे लागतं. माझं जेव्हा एक्सरे सोनोग्राफी केली तर ह्या साईडला अजून पाणी साठलेलं होतं. तर ह्या साईडला पाणी साठलेलं होते. डॉक्टर म्हणले हे जर तुमचं पाणी निघालं नाही तर तुम्हाला सुया टाकून इंजेक्शन टाकून हे पाणी बाहेर काढावं लागणार आहे, घेऊन बाहेर काढावं लागते. तर परमात्माने ही पण संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर वेळ येऊ दिली नाही. मला 3 दिवसामध्येच आयुष्यमधून बाहेर काढलं. आयुष्यमधून बाहेर काढल्यानंतर फक्त मी 14 दिवसच हॉस्पिटलमध्ये भरती राहिले. ज्या ठिकाणी 1 महिना भरती राहणार होते त्या ठिकाणी मला परमात्माने फक्त 15 दिवस मी भरती झाले. 15 दिवसांनी मी घरी आले. सर्व डॉक्टरांनी माझ्या टेस्ट केल्यानंतर विचारलं की हा आजार तुम्हाला ह्या व्यक्तीला कशामुळे झाला. ते म्हटले आमच्या जेवढ्या टेस्ट होत्या आम्ही सर्व टेस्ट कंप्लीट केल्या, पण ह्या स्त्रीला त्याच्यातली एकही टेस्टमध्ये ती पॉझिटिव्ह आम्हाला सापडली नाही. हिला आजार कशाने झाला आम्ही नाही सांगू शकत म्हणे. तर ही फक्त परमात्माची दया आहे. परमात्माला मला पुनर्जीवन दिलं आहे. आणि याच्यापुढं आता मी संत रामपालजी महाराजांना आपला जीव जरी गेला, कोणी आपल्याला काही बी सांगितलं, मानावर सुरी जरी आली तरी आपण संत रामपालजी महाराजांना नाही सोडू शकत. इतकी दया केली पूर्ण परमात्माने. 3 महिन्यात घरी आल्यानंतर 3 महिन्यात मी माझं जसं पूर्ववत काम होतं, जसं मी मशीन काम करीत होते तशा त्याचप्रमाणे मी पुन्हा मशीन काम करायला लागले, सेवा करायला लागले, सर्व काम करायला लागले मी. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्हाला दुर्गंध असा आजार लागला होता, तुमच्या पोटामध्ये पाणी झालं होतं आणि केवळ संत रामपालजी महाराजांनी जी सद्भक्ती दिली आहे त्या सद्भक्तीच्या जोरावर तो तुमचा आजार 15 ते 1 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा झाला आणि आता तुम्ही पूर्णपणे सुदृढ आहात. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही त्या आजारामध्ये असताना जी काही ट्रीटमेंट घेतली ती ट्रीटमेंट किंवा त्या गोळ्या औषधं आत्ता पण चालू आहेत का? नाही सर, आत्ता मी गोळ्या औषधं घेत नाही. माझे 2 महिन्यात पूर्ण गोळ्या औषधी कंप्लीट बंद झालेली आहे. माझ्याकडे ही फाईल आहे, मी आपल्याला दाखवू शकते. आनंद ऋषी आश्रम, आनंद ऋषी हॉस्पिटल आहे, याची ही फाईल आहे माझ्याकडे. आणि हे याच्यामध्ये हे सर्व माझे रिपोर्ट आहे. हे मला काय काय आजार झाला होता, काय काय नाही, हे सर्व याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ज्या ठिकाणी माझी शुगर ह्या आजारामध्ये लोकांची 500च्या वरती जाते, माझे तर 250च शुगर होती फक्त. हे सर्व रिपोर्ट हळूहळू सगळं नील झालेले रिपोर्ट आलेले आहे माझे. जेव्हा ECOTD केलं त्यावेळेस पण सगळं त्यांनी सांगितलं की हा आजार तुम्हाला कसा काय झाला आणि तुम्ही कशी इतकी लवकर या आजारातून बरे झाले. हे सगळे रिपोर्ट आहे माझ्याकडे आनंद ऋषी असा हॉस्पिटलचे. मी सगळे दाखवू शकते हे रिपोर्ट. ही अशा प्रकारची ही फाईल आहे. ह्या फाईलमध्ये अशा प्रकारे परमात्माने मला नवीन जीवदान दिलेलं आहे. बी आणखी आम्हाला भरपूर फायदे झाले बघा. जे आम्ही जेव्हा कुठे एकदा गाडीवरनं चाललो होतो, कुत्रा आडवं गेलं, गाडीवरून ती लेडीज एकदम आमच्या समोर आली आणि समोर येता येता ती आता आमच्या गाडीच्या समोर एकदम गाडी तिच्या अंगावरून जाणार तर एकदम गाडी अचानक ह्या साईडला वळून गेली आणि ती लेडीज
पुढे निघून गेली. हा एक अनुभव झाला. आणखीन मी एकदा सेवेला गेलेले होते. दिवसभर मी मशीन काम करते. मी 5-6 वाजेपर्यंत मशीन काम केलं. त्याच्यानंतर SMS सेवा होती. संध्याकाळी मी SMS सेवेसाठी गेले. SMS सेवेला गेल्यावर माझ्यासोबत एक भगतजी होते. आम्ही 2 भगतजी मिळून सेवा करत होतो. SMS सेवा आमची करता करता काय झालं भगतजी, आम्ही दोघांचा मोबाईल स्विच ऑफ झाला. आता लास्टचा फोटो काढायचा आणि तो पाठवायचा असतो आम्हाला केंद्रामध्ये. तर तो फोटो आम्ही काढत होतो. तर तो भगतजी म्हटले, ताई माझ्या याच्यातल्या बॅटरी डिस्चार्ज झाली. म्हटलं भगतजी माझ्या याच्यात थोडीशी आहे, एवढा एक फोटो तरी काढू शकते. तेवढा आम्ही एक फोटो काढला. फोटो काढला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मोबाईलला अजिबात चार्जिंग नव्हती. पूर्ण मोबाईल त्यांचा बी डिस्चार्ज झाला आणि माझा बी डिस्चार्ज झाला. मी घरी आल्यानंतर मला स्वयंपाकाची घाई गडबड की संध्याकाळ झाली, आता 7:30 वाजत आले, आता स्वयंपाक व्हायला पाहिजे. मी पटापटा आले, मोबाईल लावला चार्जिंगला. म्हटलं मोबाईल चार्जिंगला लावावं. मोबाईल चार्जिंगला लावला आणि आरती चालू करून दिली. आरती चालू करून दिली. दिल्या आरती चालू करून दिली आणि घाईघाईत माझ्या बटन होतं वरती, ते बटन बंदच होतं आणि मी बटन ऑन करायचं विसरून गेले. पण मी त्या गडबडीमध्ये परमात्म्याची आरती लावून दिली आणि स्वयंपाक करायला निघून गेले. स्वयंपाक करून माझा पूर्ण झाला. आरती बी संपली. आमचे भगतजी आले. भगतजींनी बघितलं मोबाईल चार्जिंग नाही, डिस्चार्ज आहे, तुझा मोबाईलचं बटन ऑन नाही केलं का? मी म्हणलं नाही, मी ऑनच नाही केलं बटन, माझा मोबाईल पूर्ण डिस्चार्ज आहे. पण भगतजी तर पूर्ण डिस्चार्ज मोबाईलवर माझी पूर्ण संध्याकाळची आरती झाली. इतकी ही संत रामपालजी महाराजांची दया आहे. काय काय गुण गावं संत रामपालजी महाराजांचे, पण ह्या दुनियाला नाही कळत ते गुण. ताई, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी सद्भक्ती आपण स्वीकारली, त्या सद्भक्तीच्या जोरावर आपल्याला बऱ्याच प्रकारचे चमत्कार आणि जी काही शारीरिक पीडा होती ती पूर्णपणे दूर झाली. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? सर, आम्ही तर संदेश तर मी भक्त समाजाला काय देऊ शकतो, संदेश तर संत रामपालजी महाराज देतात. मी सर्व भक्त समाजाला, सर्व माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना मी फक्त एक प्रार्थना करू शकते की तुम्ही फक्त संत रामपालजी महाराजांची एक ज्ञानगंगा किंवा जिने किरा एक पुस्तक घ्या आणि हे पुस्तक आहे तुम्ही फक्त एकदा वाचून बघा. ह्याच्यामध्ये किती गीता, किती शास्त्राला पुराव्यात धरून किती माहिती सांगितली आहे, कशी भक्ती करावी, कशी भक्ती करू नये. लोक म्हणतात तुम्ही ही भक्ती घेतली, तुम्ही सगळं देवी देवता सोडून दिले. तर देवी देवता सोडून नाही दिले. संत रामपालजी महाराज फक्त देवी देवतांना जोडण्याचं काम करतात. लोकांचं जो दारू पिणं, नशामुक्ती, आणखीन तुम्हाला भ्रूणहत्या यापासून परावृत्त करून एक स्वच्छ आणि सुंदर असा समाज तयार करू लागले. परंतु ह्या लोकांना आपल्या मान बढाई आणि आपली भक्ती कशी सोडावी, मग भक्ती म्हणजे हे भक्ती काही करतच नाही, हे फक्त आपलं अवडंबरच करतात. ते आम्ही बी पहिलं असंच अवडंबन करत होतो. परंतु त्यांना एकच प्रार्थना आहे, हात जोडून प्रार्थना आहे, सुनम्र निवेदन आहे की तुम्ही फक्त एकदा ही संत रामपालजी महाराजांचे पुस्तक वाचा फक्त. आणि TV चॅनलवर सर्व ठिकाणी खूप चॅनल चालू झालेलं आहे. त्या चॅनलच्या खाली एक पट्टी चालत असते, त्या पट्टीवर नंबर येत असतात. त्या नंबरवर तुम्ही फोन करा. तुम्हाला कुठं तरी फोन केल्यानंतर तुम्हाला पुस्तक हे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. तुम्हाला नामदीक्षा घेतल्यानंतर बी फ्री ऑफ कॉस्ट ही नामदीक्षा मिळते. याला कुठल्याही प्रकारचा पैसा किंवा काही द्यावा लागत नाही. आम्ही जेव्हा नामदीक्षा घ्यायला जात होतो तेव्हा नारळ आणा, इतके पैसे द्या, आणखीन बसायचा वस्त्र तुम्हीच द्या, सर्व काही असं हेच लोक सांगतात आणण्यासाठी. पण संत रामपालजी महाराजांची जेव्हा आम्ही नामदीक्षा घेतली, ही नामदीक्षा इतकी फ्री ऑफ कॉस्ट आहे. उलट आपल्यालाच वरतून ते फोटो देतात, त्यांचा सुमरणी देतात, मंत्र कार्ड देतात, पुस्तक देतात. जिथं एकही रुपया घेतला जात नाही. बिना शुल्क आश्रममध्ये गेले तर तुम्हाला खाण्यापिण्याची सोय फुकट आहे, आंघोळीची सोय फुकट आहे, सर्व गोष्टी काही फुकट मिळतात, अंथरूण पांघरूण पण फुकट मिळतात. तिथंही बी तुम्हाला 1 रुपयासुद्धा शुल्क घेत नाही. आणि सर्वात महत्त्व म्हणजे इथं काही भेदभाव नाही आहे. हा मोठा आहे, हा छोटा आहे, हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे. अशी भक्ती तुम्हाला पूर्ण विश्वामध्ये सुद्धा कुठं बघायला भेटणार नाही की या ठिकाणी ही भक्ती चालते. अशा ह्या संत रामपालजी महाराजांचे तुम्ही कृपा करून सर्वांनी थोडे काय होईना एकदा तरी तुम्ही ही ज्ञानगंगा वाचा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या, मोक्ष मिळवा. एवढंच मी फक्त समाजाला प्रार्थना करू शकते. धन्यवाद. सुच आपण ऐकत
ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता।